स्वामींचे 3 गुरुवारचे व्रत खरंच प्रचिती येते का? तर करून बघा, तुम्हालाही माहिती पडेल की खरंच प्रचिती येते का. तर हो, स्वामींचे 3 गुरुवारचे करा किंवा 9 गुरुवार करा, 11 गुरुवार करा, हे ज्याला अनुभवता येतं त्याला प्रचिती नक्कीच येते. पॉझिटिव्ह थॉट घेऊन कोणत्याही गोष्टी करायच्या असतात. आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते तेव्हाच पॉझिटिव्ह सगळं काय आपल्यासोबत घडतं. असो तर आज स्वामींचा 3रा गुरुवार होता. उद्यापन केलं. मुलं मुली दोन्ही आले, त्यांना फळ फूल दिलं. आरतीला आले होते, त्यांची मस्ती इथं चालू नमस्कार होती. मैत्रिणींनो, आज आपला स्वामींचे जे 3 गुरुवारचे व्रत घेतले होते मी, तर त्यातला आज 3रा गुरुवार पूर्ण झालेला आहे. आज उद्यापन केलेलं आहे आणि उद्यापन पण साधं सोपंच असतं. काही त्याला वेगळं करायची गरज नाही. एकदम साधे 3 गुरुवारचे व्रत आहेत. ज्यांना कोणाला करायचे असेल त्यांनी अगदी मनापासून करू शकता. खूप म्हणजे प्रभावशाली पण आहेत आणि 3च आहेत. जास्त आपल्याला काही म्हणजे याच्यामध्ये वेगळं काही करायची गरज नाही. तर माझे 3 गुरुवारच्या आज व्रत पूर्ण झालेले आहेत. स्वामींचं गुरुवारचं उद्यापन झालेलं आहे आणि मुलं पण भेटले. मी इथं ना जसं अध्याय वाचून झालं तशी मुलं इथे खेळत होते. त्यांना आवाज दिला, म्हणले 5 मुलं घेऊन या. तर त्या मुलांनी काय केलं, 3 मुलं आणि 2 मुली असे 5 जण आणले. तर म्हणजे ठीक आहे, जे आले त्यांना आपण हाकलू तर शकत नाही. असे 5 जण आणले. त्यांचा छोटासा एक व्हिडिओ पण काढलेला आहे. त्यांना पण मी प्रसाद वगैरे दिला. आरती वगैरे म्हणजे आरती चालू झाल्यापासून त्या आरती पूर्ण होईपर्यंत होते. तर बघा, उत्सुक आहेत ते व्हिडिओमध्ये येण्यासाठी. उत्सुक आहेत. तर असं आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे. स्वामींना नैवेद्य वगैरे आता साधा सिंपलच नैवेद्य पण लागतो. जास्त काही दुसरं काही करायची गरज नाही. जे आपण जेवणामध्ये तेच आपल्याला प्रसादामध्ये ठेवायचं असतं नैवेद्यामध्ये. असं चला, आता खूप उशीर झालेला आहे कारण की ना अध्याय जे लास्टचे अध्याय होते ना ते खूप मोठे होते. त्यामुळे मला खूप उशीर झाला आणि मी असं पण उशिराच बसलेले. आवाज ना करू. दुपारीच बसले म्हणजे संध्याकाळी बसले होते मी. 6:15 मी बसले होते पूजेला, अध्याय वाचायला. तर पुढचे जे लास्टचे 7 होते तर ते वाचायला ना खूप वेळ झाला आणि आता आरती वगैरे केलेली आहे. जी सेवा आहे ती करून घेतलेली आहे. असं थोडक्यात तिथं व्हिडिओ आता मी ना स्टॉप करते. जास्त काही व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं नाही आहे. व्हिडिओ थोडा छोटाच केलेला आहे. असं चला तर मग बाय. इथं बघू शकता छान अशी पूजा मांडणी वगैरे केली होती. देवपूजा वगैरे, रांगोळी वगैरे छान अशी साधी सिंपलच काढली होती. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर